ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आलाय। दक्षिण मुंबईतल्या जागेवर शिवसेना उबाठा गटानं दावा करू नये ती जागा काँग्रेसची असल्याचं देवरा म्हणालेत आणि जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू असून जर कोणी आधीच दक्षिण मुंबईवरती दावा करत असेल तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा इशारा मिलिंद देवरा यांनी दिलाय। दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार 50 वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहे। खासदार असो व नसो मतदारसंघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते। कोरेगाव भीमा इथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उलट तपासणी आज होणार आहे। कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018ला हिंसाचार झाला होता आणि त्या संदर्भात चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची उलट तपासणी होणार असून आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात। या सर्व याचिकांवरती एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे। न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे। धनगर समाजाला आरक्षण, अनुसूचित जमाती प्रवर्गासोबतच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि याच मुद्द्यावर राणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच, ईश्वर ठोंबरे आणि पुरुषोत्तम धाखोले यांनी 3 स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्या आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय। जळगावात मनसेकडून आव्हाडांचा निषेध करण्यात आला। जळगावात मनसे कार्यकर्त्यांनी स्वच्छतागृहात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो लावून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला आणि यावेळी आव्हाडांविरोधात मनसैनिकांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली।